नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता सकाळचे 11 वाजलेत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकलींवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना जी घडली होती, त्यात आरोपीला पोलिसांकडून अटक झाली आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर शहर बंद असणार आहे. राजगुरुनगरमधील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात येत आहेत. खेड तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या. दोन चिमुकल्या मुलींच्या हत्येनंतर काल राजगुरुनगर शहर हादरलं होतं. राजगुरुनगर शहरातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता. तर ज्या चिमुकल्या मुलींची हत्या झाली होती त्या चिमुकल्या मुलींचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. या हत्याकांडातील मुख्य आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असली तरी या आरोपीला तत्काळ फाशी व्हावी किंवा या आरोपीचं एन्काउंटर करावं या मागणीसाठी या मुलीचे नातेवाईक आणि भटक्या विमुक्त जमातीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. काय नक्की आपल्या मागण्या आहेत? आपण आज उपोषण करताय. आमची उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे. घटना झाली 25 तारखेला, 25, 26, आज 27 तारीख आहे. अजून मुख्यमंत्री कार्यालयापासून अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय इथपर्यंत पोहोचलेला नाही. आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्री साहेबांनी लिखितमध्ये द्यावं की परत भटक्यामुक्त समाजावर इथं अन्याय होणार नाही आणि ॲट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा ह्या समाजाला भेटेल. आणि आमच्या ह्या 3 मुद्दे आहेत की आरोपीला फाशी झाली पाहिजे त्याच्या परिवाराच्या समोर. नाहीतर जसं बदलापूर प्रकरण झालं होतं, एन्काउंटर केला होता, तसं इथं भर चौकात एन्काउंटर करा. म्हणजे एक दहशत बसल परत आहे ना, असं काही घटना घडणार नाही. भटक्यामुक्तांच्या पालावर, तांड्यावर, कुलटीवर, गोसावी समाजाच्या वस्तीवर नेहमी अन्याय अत्याचार होत असतो, रेप होत असतो, कोणताच प्रकारचा न्याय भेटत नाही. पण आता गोसावी समाज 5.5 करोड पूर्ण इंडियामध्ये आहे आणि 30 करोड भटक्यामुक्त समाज आता जागृत झालेला आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगत आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. पीडित परिवार अत्यंत गरीब आहे. इतकं गरीब आहे की ते संजय मकवानी जो आहे तो कचऱ्याच्या गाडीवर काम करतो आणि त्यांची बायको जी आहे ती भिक्षा मागून काम करते. म्हणजे कसल्याच प्रकारची सुखसुविधा नाही आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना अंतर्गत 50-50 लाख रुपये त्यांना द्यावं. मुलींच्या वडिलांशी संपर्क साधतोय. काय सांगा, काय तुमची मागणी आहे, काय तुमचं म्हणणं आहे? साहेब, मला नियम पाहिजे. माझ्या मुलींना दोघींना मारले, त्या आरोपीला आमच्या समोर फाशी दिली पाहिजे साहेब. आपल्यासोबत पीडित मुलींची आई आहे. ताई, काय सांगाल की या घटनेबद्दल तुमची काय मागणी आहे? त्यांना मारायचं, आम्हाला आमच्या समोर मारायचं, तेवढंच आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे.